स्वीट बॉन्डिंग सेलिब्रेशन रक्षाबंधन नारळी पौर्णिमा विथ बेसन कोकोनट बर्फी। सिंपल आणि पटकन बनवून होते बर्फी घरातल्याच वस्तूंनी। बेसन घेतलेले 1 कप म्हणजे 7 चमचे, मेल्ट केलेला घी 2 चमचे, घी ऐवजी तुम्ही तेलही वापरू शकता, राईचं तेल नाही। 2 चमचे दूध नाहीतर दूध पावडर मिक्स करून बेसन चाळणीमध्ये घालून घ्यायचं आहे, सुटसुटीत करून घ्यायचं आहे। लास्टला कणकण राहतात तेही मिक्स करून घ्यायचे आहेत। तुपामध्ये बर्फी 1 नंबर होते। मेल्ट केलेला तूप 1/4 कप, बेसन मिक्स करून भाजून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम मीडियम ठेवून भाजून घ्यायचं आहे बेसन। बेसन भाजताना 2 चमचे दूध मिक्स करून बेसन भाजून घ्यायचं आहे सुटसुटीत होतपर्यंत। गॅसची फ्लेम ऑफ करून घ्यायची आहे। 4 चमचे डेसिनेटेड कोकोनट, नारळाचा बुरादाही बोलतात, 4 चमचे। सेलिब्रेशन रक्षाबंधन नारळी पौर्णिमा विथ बेसन कोकोनट बर्फी। नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन निमित्त स्वीट कोकोनट बर्फी। साखरेचा सिरप बनवण्यासाठी 1/2 कप पाणी, थोडा जास्त, 1/3 कप साखर, वेलची 1 फोडून घेतलेली। साखर शिजून घेतल्यानंतर वेलची साईडला काढून साखरेचा सिरप मिक्स करून गॅस ऑन करून घ्यायची आहे। मीडियम गॅसवर साखरेचा सिरप मिक्स करून घ्यायचं आहे। याप्रमाणे आणि परफेक्ट साखर झालेली आहे बर्फीमध्ये। प्लेटला घी ग्रीस करून घ्यायचं आहे। बर्फी प्लेटमध्ये काढून पसरून घ्यायचे आहेत। बर्फी गरम गरम असताना शेप देऊन घ्यायची आहे। वरून काजू बदाम पिस्ता चॉप केलेले तुमच्याकडे अवेलेबल असतील ते चिपकवून घ्यायचे आहेत आणि कट करून घ्यायचे आहेत कोणत्याही शेपमध्ये। आज बर्फी बनवायला विसरू नका आणि 15 मिनिटात बर्फी तयार होते। हा व्हिडिओ आवडला चॅनल सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका। रक्षाबंधन निमित्त बर्फी बनवायला विसरू नका।